आपकी अदालत मध्ये बीना रमानींवर आरोप आहे की यांनी जेसिका लाल मर्डर केस मध्ये पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. बीनाजी, बऱ्याचशा वृत्तपत्रांमध्ये मॅगझिनमध्ये असं लिहिलं गेलं की पोलिसांना इन्फॉर्म करण्यामध्ये उशीर केला गेला. मर्डर झाल्यानंतर साधारण 45 मिनिटापर्यंत पोलिसांना इन्फॉर्म केलं गेलं नाही. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. त्या पहिल्याच मिनिटात जेव्हा शयन मुंशी धावत आला आणि मी त्याला लगेच पोलिसांना फोन करायला सांगितलं, खरं तर त्याच्या पहिल्या स्टेटमेंटमध्ये सुद्धा म्हटलं, त्यांनी त्यांचं जे पहिलं स्टेटमेंट दिलं होतं पोलिसांना हॉस्पिटलमध्ये, हेच ते म्हणाले होते की मी तिथून जेव्हा मी सांगितलं की हा मुलगा आहे, त्याच वेळी मला बीना रमानी म्हणाल्या पोलिसांना बोलवा आणि तो पळाला ऑफिसच्या बाहेरच्या बाजूला आणि पोलिसांना फोन केला. परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा तिथे असलेले अनेक मुलं-मुली ज्यांच्याकडे मोबाईल होते, ते पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न करत होते. ते प्रयत्न करतोय काहीही करून मदत करून परिस्थिती कशी हाताळता येईल यासाठी काहीही करून. हे अजिबात खरं नाही की पोलिसांना कळवलं गेलं नाही पहिल्या 5 मिनिटात किंवा त्यापेक्षा आधी. असं नाहीये. 100 नंबरवर फोन करणं अगदी सोपी गोष्ट आहे आणि तिथे सगळे जबाबदार लोक होते. त्यामुळे पण आरोप तर हा आहे की पोलिसांना उशिरा यामुळे बोलवलं गेलं कारण तिथे जे रक्त पडलं होतं, जे डाग होते रक्ताचे जेसिका लालच्या मर्डर नंतर, ते रक्त साफ करण्याचा प्रयत्न केला गेला, एव्हिडन्स बरोबर टॅम्पर करण्याचा प्रयत्न केला बरं, गेला. आता हे तुम्हीच सांगा यामागचं लॉजिक काय? कोणीही समजावू शकतो का? जेव्हा एखादी मी तिचा जीव वाचवण्यासाठी धडपडते, रुग्णालयासाठी धावते आणि मी ओरडते पोलिसांना फोन करा, ॲम्ब्युलन्सला फोन करा, हॉस्पिटलला कळवा. मी रक्ताचे डाग पुसण्यामध्ये कसा रस घेईन त्या व्यक्तीच्या अंगावरील, जिला मी मदत करून रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करते. दुसरं म्हणजे जर थोडा सामान्य विचार करा, जर टेबल क्लॉथवर उचलून नेलं असेल एखाद्याला, तर एव्हिडन्स त्या टेबल क्लॉथवर लागेलच. तिसरं म्हणजे हॉस्पिटलमध्ये जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो, जी मुलं तिला उचलून घेऊन गेली होती, कारण तिला खोकल्यात थोडं रक्त आलं होतं, ते त्यांच्या शर्टवर लागलं होतं. तो शर्ट आम्ही पोलिसांना दिला, तो त्यांच्या ताब्यात आहे. जर तुम्ही मला विचारत असाल, तुम्ही त्या जखमी व्यक्तीचं रक्त पुसलं का? तर त्यावरून हो, तुम्ही मला दोषी ठरवत असाल तर ते योग्य आहे. परंतु माझ्यावरती कसले आरोप लागतात हे सुरुवातीपासूनच स्पष्ट होतं. द डिफेन्स माझ्याविरुद्ध गोष्ट रचणं हा त्यांचा फायदा होता. तो खटला न्यायालयीन विचाराधीन होता. आम्हाला बोलण्याची परवानगी नव्हती. आम्ही धक्क्यात होतो अशा प्रकारच्या गोष्टी ऐकून. माझं संपूर्ण लक्ष त्या मुलीचा जीव वाचवणार होतं. त्या मुलाला थांबवणार होतं आणि अशा वेळी मी हा विचार करेन की डाग कसे पुसायचे यात काही लॉजिक नाही. कुठलीही व्यक्ती असं करण्याचा प्रयत्न का करेल? मी तिथे पोहोचेपर्यंत त्या मुलांनी योग्य तेच केलं. योग्य गोष्ट म्हणजे तिला गुंडाळणं आणि तिला तिथून बाहेर काढणं. आणि जर तिथे रक्त असेलच तर मला वाटतं तुम्ही डॉक्टरांशी बोललं पाहिजे. स्टेटमेंट आहे, कबुली जबाब ज्याला म्हणतात, सुरेश चंद्र यांचं. हे 30 एप्रिल 99ला जे मेहरोली पोलिसांच्या समोर त्यांनी वक्तव्य नोंदवलं होतं. ते म्हणाले की मी किचनमध्ये भांडी धुत होतो, अचानक मला शॉटचा आवाज ऐकू आला. मी उठून आतमध्ये काउंटरजवळ पोहोचलो, पाहिलं मॅडम जेसिका लाल जमिनीवर पडल्या होत्या. तिथे एका गेस्टने कापड आणि पाणी मागितलं. मी कापड आणि पाणी आणून दिलं. मग तो गेस्ट जेसिका लालचं तोंड साफ करू लागला. जमिनीवर सुद्धा रक्त पडलं होतं. त्यातील एक गेस्ट म्हणाला इथे स्वच्छ कर, आणि मी जमिनीवर पडलेलं रक्त कपड्याने स्वच्छ केलं. असं असू शकतं, कारण असं झालेलं असू शकतं, कारण ते तेव्हा घडलं असावं जेव्हा मी धावत बाहेर गेले त्या मनु शर्माच्या मागे गेटपर्यंत. असं झालेलं असू शकतं. म्हणजे जर त्या पाहुण्याने योग्य ते केलं असेल आणि कुणाला तरी सांगितलं असेल तर ते येऊन साफ करा. म्हणजे आपण सहसा तेच करतो, कुणीही माणूस तेच करेल. एखाद्या व्यक्तीला मदत करण्यासाठी काही थंड पाणी लावा किंवा बर्फ आणा, जे काही. त्यामुळे हे अगदी नैसर्गिक आहे कारण. पण तुम्ही असं म्हणताय की जमिनीवर जे रक्त होतं ते एव्हिडन्स असू शकलं असतं, त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न नाही झाला एक का? तर जर एव्हिडन्स असू शकत होता जेव्हा पोलीस आले, तर त्यांनी जर खरंच पाहिलं असेल तर त्यांच्या लक्षात आलं असेल. जर ते आजही 7 वर्षानंतर सुद्धा मी त्यांना आमंत्रण देते की तुम्ही प्लीज या आणि तपास करा. संपूर्ण जगभरात 20 वर्षानंतर सुद्धा ल्युमिनल सारखी इतर अनेक रसायने वापरतात आणि तुम्हाला नेमकं काय हवं ते शोधू शकता. रक्ताबद्दल सगळी माहिती तिथे मिळू शकते. पण तो रक्त तर जेसिकाच्या शरीरावर आहे, ती रुग्णालयामध्ये आहे, ती त्यांच्या ताब्यात आहे. तपास अधिकाऱ्यांच्या, पोलिसांच्या, रुग्णालयाच्या ज्यांचा तपास करायचा आहे. मग या रक्ताबद्दल इतका मुद्दा कशासाठी? प्लीज, हा काही याचा काही संबंधच नाहीये. इश्यू 2 आहेत. एक, ब्लड स्टेन पुसले गेले. काही लोक म्हणाले की हे एव्हिडन्स टॅम्पर करण्याचा प्रयत्न केला. आणि दुसरा, जे जेसिकाने जे कपडे घातले होते ते गायब झाले होते. नाही, ते अजिबात गायब झालेले नाही. आम्ही तिला टेबल क्लॉथमध्ये हॉस्पिटलमध्ये डॉक्टर पोहोचवलं. आलोक चोपडा यांना, जे जसलोक हॉस्पिटलचे डॉक्टर हो, आहेत, यांना इथे इन्व्हाइट केलं होतं. पण त्यांच्या एका ऍक्सिडेंटमध्ये त्यांच्या दोन्ही शोल्डर्स ला जखम झाली आहे. ते येऊ शकत नाहीये. पण आपल्याबरोबर ते लाईव्ह आहेत त्यांच्या रेसिडेन्स मधून. आपण त्यांना विचारूया. डॉक्टर आलोक चोपडा प्लीज. डॉक्टर साहेब, प्रश्न हा आहे की जे कपडे जेसिकाने घातले होते, ज्याच्यावर ब्लड स्टेन लागले होते,
काय ते कपडे गायब झाले होते? नाही, जेसिका लालला जेव्हा आणलं गेलं होतं, तेव्हा तिला एका शीट किंवा टेबल क्लॉथवरती आणलं होतं. कारण ती खूप सोपी पद्धत होती एखाद्याला उचलण्याची. जी व्यक्ती म्हणजे लाइक अ डेड बॉडी. तिचे कपडे तिथेच तिच्यावरच होते. कपडे घातलेले होते त्यांनी आणि कपड्यावरती थोडे-थोडे रक्ताचे डाग होते आणि त्याच अवस्थेमध्ये त्यांना आणलं होतं. तर काही त्यावेळी कोणी तिचे कपडे काढलेले नव्हते. आणि जी शीट किंवा टेबल क्लॉथ होते ते सुद्धा सोबतच होतं. सगळं त्याच अवस्थेमध्ये जिथून जसे तिला बीना रमानीच्या जागेवरून उचललं गेलं त्याच अवस्थेमध्ये आणलं गेलं होतं आमच्याकडे. डॉक्टर चोपडा, ज्या अवस्थेमध्ये आणलं गेलं होतं, काय वाचण्याची काही आशा होती का तुम्ही तुमच्या हॉस्पिटलमधून त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं? तेव्हा असं होतं की जेव्हा त्यांना आणलं गेलं होतं तेव्हा त्या खूपच ज्याला म्हणू शकतो सर्क्युलेटरी फेल्युअरवरती होत्या. जेव्हा त्यांचा पल्स किंवा ब्लड प्रेशर मोजलं जाऊ शकत नव्हतं. खूप डिफिकल्टी ब्रीथिंगमध्ये टेक्निकली शी वॉज अ लाईव्ह म्हणजे याचा अर्थ शी वॉज नॉट ब्रेन डेड. पण माझ्या विचाराच्या दृष्टिकोनातून असं होऊ शकतं की ती वाचण्याची संभावना नव्हती. म्हणूनच अशा परिस्थितीत आम्ही आमच्या बाजूने संपूर्ण प्रयत्न केला तिला रिसससिटेट करण्याचा. याचा अर्थ म्हणजे लंग्समध्ये ट्यूब टाकली, ब्लड दिलं, काही असे केमिकल्स दिले ज्याने पल्स आणि ब्लड प्रेशर वाढावं. आपल्या सर्जन्सना बोलावलं, न्यूरो सर्जन्सला बोलावलं, इंजुरी असेस करण्यासाठी कॅट स्कॅनसुद्धा केला आणि ते कॅट स्कॅन बघून तर अगदी स्पष्टच होतं की अशा प्रकारच्या इंजुरीपासून कोणी वाचूच शकत नाही. त्या स्टेजवरती जेसिका लालच्या पेरेंट्सनी असा विचार केला की कुठली ॲडव्हान्स न्यूरोसर्जिकल फॅसिलिटी अपोलोमध्ये आहे का? तेव्हा आम्ही सांगितलं आहे तर खरं, पण या परिस्थितीमध्ये काही अर्थ नाहीये. पण सिच्युएशन अशी होती, सिच्युएशन इमोशनल होती, त्यांना घेऊन जायचं होतं, तर आम्ही त्यांना थांबवलं नाही. डॉक्टर साहेब, पब्लिकचे बरेचसे लोक, जनतेचे लोक आमच्या समोर आहेत. जर तुम्हाला कोणी कुणाला डॉक्टर चोपडा यांना प्रश्न विचारायचा असेल तर? हां, बोला. तुम्हाला विचारायचं आहे का? बोला. जसं तुम्ही बघत आहात की या केसमध्ये इतकी गुंतागुंत झालेली आहे की प्रत्येक माणूस काहीतरी म्हणत आहे की कोणाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला पाहिजे की नाही ठेवला पाहिजे. तर यामुळेच, कारण तुम्ही एक डॉक्टर आहात, त्या दरम्यान तुम्ही त्यांचा इलाज केला, तर तुम्ही काय बघितलं, तुम्हाला काय सांगायचं आहे देशाला की तुम्ही काय करू शकता? तुमचे काय विचार असतील की देशाला सत्य जाणण्यासाठी? पहिली गोष्ट तर मला काही फॅक्ट्स क्लिअर करायचे आहेत. दुसरं म्हणजे प्रत्येक फॅक्ट्समध्ये रिलेव्हन्स सुद्धा असला पाहिजे. जसं की आम्हाला विचारलं जात होतं, ते डिफेन्स लॉयरने विचारलं की किती रक्त ब्लड कपड्यांवरती होतं. त्यांचे कपडे पांढरा कुर्ता घातला होता की व्हाईट शॉर्ट्स घातली होती आणि शॉर्ट्स होती तर डेनिमची शॉर्ट होती की कपड्याची शॉर्ट्स होती. ती किती आर्टरीज किंवा किती वेळ किंवा किती कॅपिलरी तुटल्या. तर हे असं लक्षात येते की मेसेज हा आहे की बाबा डिफेन्सला रिलेव्हंट प्रश्न विचारले पाहिजेत आणि डायव्हर्ट नाही केलं पाहिजे की केस, सो दॅट जो खरा मुद्दा आहे त्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, ना की जे दुसरे लोक इन्व्हॉल्व होते, दुसरे लोक ज्यांनी आपल्या बाजूने बिना रमानीसारखे की ज्यांनी खूप मेहनत करण्याचा प्रयत्न केला की लवकरात लवकर तिला काही मदत मिळावी जेसिकाला. यातून हेच आहे की त्यांची जी बोनाफिट होती त्यावर डाऊट घेतला जाऊ नये. डॉक्टर चोपडा, खूप खूप आभार तुमचे. थँक यू व्हेरी मच फॉर बीइंग विथ अस. बिनाजी, डॉक्टर चोपडा यांनी तर अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही कुठलीही चूक केली नाही. आता तुमच्या सपोर्टमध्ये ते उभे राहिलेत. पण तुम्हालाही माहिती आहे की तुम्ही आज सुद्धा संशयाच्या चौकटीत आहात. कारण हा जो डिफेन्स आहे, जे आपल्याला स्वतःला वाचवायला बघतायत, ही पहिली वेळ आहे जे विटनेसेस समोर उभे राहिलेत. नाहीतर विटनेसेस घाबरून कुठल्या ना कुठल्या कारणाने गायब होतात आणि ते निघून जातात. यावेळी त्यांना काही ना काहीतरी करायचं आहे विटनेसेसना मारण्यासाठी, संपवण्यासाठी, म्हणजे दाबण्यासाठी, आणि ते कुठल्याही प्रत्येक प्रकारचा प्रयत्न करतील. आम्ही किती लहान लोक आहेत, ते खूप मोठे लोक आहेत. त्यांची पोच खूप दूरपर्यंत आहे, खूप वरपर्यंत आहे. आम्ही देवाच्या कृपेने जिवंत आहोत, बट वी आर नॉट वी आर गोइंग टू फाईट टिल द एंड. आणि आम्ही खरंच खरंच खूप कठीण परिस्थितीतून गेलोय. बिनाजी, तुम्हाला कुठल्या वाईट परिस्थितीतून तुम्हाला जावं लागलं? तुम्ही तर एक विटनेस होत्या. तुम्ही कोर्टामध्ये जाऊन आपलं विटनेस असणं खूपच कठीण आहे. खूप कठीण. आपल्या देशाच्या पाठिंब्याची गरज असते. आम्हाला काही पाठिंबा नाही मिळाला. तर मला कल्पना नाही, आमचं कुटुंब गेली 7 वर्ष कसं आयुष्य जगलंय.
सांगायला शब्दच नाहीत. देव आमच्या सोबत आहे आणि आम्हालाचे काही मित्र आमच्या पाठीशी होते म्हणून आम्ही हे पार करू शकलो. हा खूप कठीण काळ होता. कुठल्याही साक्षीदाराशी बोलून बघा जे सत्यासाठी उभे राहिले या देशात. इतर देशात त्यांना हिरो मानलं जातं आणि आम्हाला शिक्षा दिली जाते. आम्हाला खूप प्रयत्न करावे लागतात आमच्या हसतमुख राहायला, आमच्या कुटुंबासाठी आणि जगासाठी, आणि यासाठी किती प्रयत्न करावे लागतात तुम्हाला कल्पना नाही. आम्ही इथे आहोत आणि आम्ही शेवटपर्यंत लढणार जेसिकाच्या न्यायासाठी. आमच्या सोबत आणखी कोण आहे मला जाणून घ्यायचंय आज. बीनाजी, तुम्ही म्हणताय की ते खूप ताकदवान लोक आहेत. काय प्रत्येक कधी प्रकारची ताकद आहे त्यांच्याजवळ, प्रत्येक प्रकारची जगातली. ते सत्य, ते त्यांच्याकडे संपत्ती आहे, त्यांच्याकडे अशी संपत्ती आहे जी काही विकत घेऊ शकते. ते आमच्याकडे नाही. आमच्याकडे नैतिकता आहे. आमच्यासाठी ते कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठी आहे. आम्ही हा प्रवास पूर्ण करू. आमची नैतिकता आम्हाला साथ देईल, शेवटपर्यंत जाईल. पण तुम्हाला असं नाही वाटलं की कमीत कमी देशाची जनता, आपले लोक, पब्लिक तुमच्या बरोबर आहे? नाही, सुरुवातीला त्यांनी इतकं चुकीचं या ज्या गोष्टी त्यांनी हत्येबद्दल चढवल्या, सुरुवातीला आम्ही धक्क्यामध्ये होतो. असं वाटलं कुणी यावर विश्वास कसा ठेवेल. मी दोन्ही बाजूने विचार केला. जेव्हा मला कळलं की प्रत्येक वर्तमानपत्र दुसऱ्याची कॉपी करून तेच लिहित आहेत, तेव्हा मी माझ्या वकिलांना विनंती केली, मला यावर बोलू द्या, सत्य सांगू द्या. ते म्हणाले नाही, कारण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, आपण याबद्दल बोलू शकत नाही. ते कोर्टामध्ये आहे, आपल्या जजचा आदर करावा लागेल आणि आपण बोलू शकत नाही. म्हणून मी हे सगळं सहन केलं. मी ते गिळून टाकलं आणि मी इतकी वर्ष त्याबरोबर जगले आणि ते माझ्यावरच चिकटलं. म्हणजे मी अशा प्रकारची व्यक्तीच नाही की असं काही करेल. माझ्यासारखे लोक असं काही करत नाही. शिवाय याचा काहीही संबंधच नाही. कुणीच नाही. एखादी वेडी व्यक्ती सुद्धा असं करणार नाही. याचा काय संबंध आहे? जर तुम्ही एखाद्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असाल तर रक्त लपवाल का? तुम्ही कुणालाही विचारा. असं कुणी करेल का? मला खरंच कळत नाही, कसं समजावू मी तुम्हाला. लोकांना विचारूया काय बोलायचं आहे याबद्दल. हा, इथे मला एवढंच म्हणायचंय की बीना रमानीसारख्या लोकांमुळे आज आपल्या समाजामध्ये जेसिकासाठी 7 वर्षांनंतरही न्यायाची आशा ठेवता येते. हे केवळ त्यांच्यासारख्या व्यक्तींमुळे की त्या न्यायासाठी उभ्या आहेत, की आशा ठेवू शकतो की आपला देश पुढे जाऊ शकतो. या बाबतीत हे केवळ त्यांच्यासारख्या लोकांचे आभार आहेत जे यासाठी उभे आहेत. थँक्यू. आपण त्यांना पाठिंबा द्यायला हवा, त्यांच्यावर आरोप करण्यापेक्षा. आपण त्यांना सपोर्ट करायला हवा आणि त्यांच्याबरोबर उभं राहिलं पाहिजे. त्यांना बिना- गरज